आजची सर्वात मोठी बातमी कल्याणमधून। अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 34 कोटी 18 लाख रुपयांचे हेरोईन जप्त करत मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात मुख्य पुरवठादारासह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही धक्का कारवाई केली। दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना 2 संशयित इसम आढळून आले। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपींकडून 2 बॅगमध्ये ठेवलेले तब्बल 9 किलो 236 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले। या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 32 कोटी 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। याशिवाय रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांनी आरोपींच्या घरांची झडती घेतली, त्यामध्ये आणखी 531 ग्रॅम हेरोईन हस्तगत करण्यात आले। त्यानंतर तपासाची साखळी पुढे नेत मुख्य पुरवठादारासह इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 9 किलो 768 ग्रॅम हेरोईन जप्त केले असून त्याची बाजारातील किंमत तब्बल 34 कोटी 18 लाख 84 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही खून, दरोडा, अंमली पदार्थ तस्करी आणि मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या संयुक्त टीमने पार पाडली। या कारवाईमुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत। कारवाई केली होती, कारवाई केली। आजच्या कारवाई आहे ही सर्वात मोठी कारवाई आहे। याच्यामध्ये आम्ही 5 आरोपींना अटक केलेला आहे। 5 आरोपींना अटक केलेला आहे आणि साधारणतः 9 किलो 768 प्रोग्रॅम आम्ही पकडलेला आहे। त्याच्यामध्ये 5 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये प्रसिद्ध असा जो ड्रग तस्कर आहे त्यालाही आम्ही अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये या 9 किलो 768 किलोग्रॅम ब्राऊन शुगरची किंमत साधारणतः 34 कोटी 18 लाख रुपये आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्हाला जे मिळालेलं आहे ते आमच्या DCP झोन 3 ते खेळले आणि त्यांचे स्पेशल स्क्वॉड आहेत आणि गायकवाड आणि त्यांचे इतर जे सहकारी आहेत त्यांची नावं आम्ही दिलेली आहेत। देवरे आहे, चित्रजन आहे, शिंदे आहे, आम्ही शिंदे आहे, युपन आहे, खांडेकर आहे आणि खरतानेक आहे, अशी हे जे आहे त्यांनी 1/4/2026 आणि आता तुम्ही आपल्या लोकांवर माहिती दिलेली होती। त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की पटापट आरोपी आपलं इथलं गायब होतात, माल गायब होतो आणि त्यामुळे आपला कम्प्लिटली हा 5 आरोपींना अटक केलेला आहे। एक त्यातला अमजद हा मेन आहे, दुसरा सद्दाम म्हणून आहे आणि तिसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे। आणि यातला मेन किंमती जो आहे तो अमजद आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते आहेत गणेशन गंगवा उर्फा अण्णा, कृष्णा हळेपणी। कृष्णा हे दोघे मुंबईचे आहेत। कृष्णा हळेपणी हा माल आलेला आणि यांना गणेशन गंगवा यांना द्यायचा। तर ही अशा पद्धतीची आता आम्ही कारवाई केलेली आहे। याच्यापैकी अमजद जो आहे हा जो याचा मेन किंमतीन आहे याच्यावरती ऑलरेडी आपण एकदा मोका लावलेला आहे। इथं महात्मा फुलेला पण लावलेला आहे आणि कोलगावला पण लागलेला आहे। त्या केसमध्ये सुद्धा आपण त्याप्रमाणे मोठी कारवाई दिलेली आहे। सर्व फेसबुक दिलेले आहे आणि त्या फेसबुकमध्ये पण आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे की यापूर्वी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये 302च्या गुन्ह्यामध्ये त्यामध्ये हा जो अमजद पठाण जो आहे तो अटक होता। त्यानंतर त्याच्यानंतर बेल झाल्यानंतर आता भिवंडीमध्ये पण ह्याच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे कोणगावमध्ये 2025 रोजी मागच्या वर्षी। त्याच्यामध्ये सुद्धा मोका लावलेला आहे NDPS मध्ये। आता त्याचनंतर आता हा आपल्या कल्याणला जो गुन्हा दाखल केला आहे महात्मा फुलेला, त्यामध्ये पण आम्ही त्या प्रकारची एक संघटित गुन्हेगारी टोळी जी आहे त्या पद्धतीने आपण कारवाई करण्याचं आमचं नियोजन आहे। जे काही पुरावे असेल किंवा ज्या प्रकारे आपलं हे सिंडिकेट आहे ते सिंडिकेट आपण ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे।
सर्व NDPS आणतोय का जे मोठे रॅकेट पकडले जात आहे, पण यामागे फक्त छोटे सप्लायर्स आहेत की शहरात एखादा मोठा सिंडिकेट सिक्रे आहे, तर सामान्य नागरिकांनी संक्षिप्त अवचाने ओळखून पोलिसांना जर माहिती द्यायची असेल तर त्यासाठी काही गोपनीय व्यवस्था आहे का? नाही ना, गोपनीय व्यवस्था आहे ना आपल्याकडे. तुम्हाला जर काय असेल तर आपण नजीकचं पोलीस स्टेशन आहे, आमचे सगळे अधिकारी आहेत, आमच्या पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी ते आपल्याला नुकताच अवेलेबल आहे, त्यांना तुम्ही फोनद्वारे माहिती देऊ शकता. म्हणजे सांगितलं स्टेशनला तर असं आहे की याच्यामध्ये DCP साहेबांचा नंबर आणि आमचा नंबर हा बहुतेक सगळ्या लोकांकडे आहे आणि तो आमच्या वेबसाईटवरती पण आहे. ठाणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस. लोकांना भीती याच्यासाठी वाटते की आमची नावं कुठं उघडली झाल्यानंतर आमच्या पाठीमागे उघडली. तर आपण जर म्हणून मी मगाशी जे सांगितलं की एका वर्षभरामध्ये आम्ही ज्या काही कारवाई केलेल्या आहेत तर आमचा मोटिव्ह जो आहे, आमचा जो फोकस आहे तो आम्ही एकदम क्लिअर केलेला आहे. आणि एवढे केसेस होतात त्याचा अर्थ पब्लिकमधनं काही ना काहीतरी आम्हाला लोक सांगतात म्हणून ते आम्हाला माहिती देते, काही आम्ही लोक माहिती काढतात. ठीक आहे ना? तर लोकांना ज्यांना माहिती आहे त्यांनी निर्भयपणे आम्हाला माहिती द्यावी, लोकल पोलीस स्टेशनला द्यावी, आम्हाला द्यावी. त्याच्यात कारवाई होणार आणि त्यांच्यापैकी कोणाचंही नाव आम्ही उघड होऊ देणार नाही. ही आमची पॉलिसी आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हेही आम्ही सांगतो. आपल्याला प्रायमरी संबंधित हा जो माल जो आहे नाशिक मार्गे कल्याण मुंबई माल सप्लाय इनिशियल आपला जो तपास झाला एका महिन्यामध्ये, त्यामध्ये आपण नाशिकला जाऊन शहापूरला जाऊन अटक केली, काही मुंबईला जाऊन अटक केली. नाशिक साधारणपणे जी लिंक जी आहे ती नाशिक कल्याण त्यानंतर मुंबई सायन कोळीवाडापर्यंत अशापर्यंत ही जात होती. त्यामुळे इतरही भागामध्ये ते माल सप्लाय करत होते अशी माहिती आहे. आता आपले जे आरोपी आहेत 4 आरोपी ते पण आपल्या रिमांडमध्ये आहेत. त्याचा मेन आरोपी जाऊन त्याला कारण आता 10 दिवस पोलीस रिमांड एकाच ठिकाणी त्याला मिळालेले आहे. पूर्ण रॅकेट जे आहे रॅकेटमध्ये आरोपी आपण बरोबर आणि बॅकवर्ड लिंकमध्ये ताब्यात घेतलेले आहे. तरी शेवटपर्यंत कशा प्रकारे माल आणत होते, कुठून माल तयार करत होते याबद्दल आमचा तपास आता सुरू आहे. त्यामध्ये साधारणपणे नाशिक कल्याण आणि मुंबई अशा प्रकारचे रॅकेट चालत होतं आतापर्यंत तपास झालेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कोतवाली पोलीस स्टेशन म्हणजे मध्य प्रदेश त्यानंतर राजस्थान अशा ठिकाणी पण होणे लागते. हा पूर्णपणे आंतरराज्य टोळी हा प्रमुख आहे आणि त्याला आपण अटक केली आहे. तर हा इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन फॉरेनमधून हे ट्रक साठवून मागवायचं, तर यावेळी पण असं काही आहे का? बरोबर आहे. त्यामुळे आता त्याला आपण काल अटक केलेली आहे. आतापर्यंत जे लिंक जे आहे त्याप्रमाणे लिंक सर्व्हिस करून तो माल ॲक्च्युअली पूर्ण मागायचा मोठ्या ठिकाणी त्याचा सप्लाय करत होता. त्याचं बनवण्याचं केंद्र पण त्याच्याबद्दल आपण तपास करतो. 10 दिवस तर पोलीस रिमांडमध्ये आहे. 1 तारखेपर्यंत त्याला पोलीस रिमांड दिलेली आहे. आणि सर ते 302 जे त्याच्यावरती केस आहे त्याच्यामध्ये म्हणजे बेलवरती होता की तो निर्दोष काही? त्याच्यावरती बेलवरती आहे. बेलवरती आहे. त्याच्यावरती तीन याचे गुन्हे दाखल आहेत. मर्डरचे 3 गुन्हे दाखल त्याच्यावरती 302 दाखल त्याच्यावरती. आपल्याला प्रायमरी संबंधित हा जो माल जो आहे नाशिक मार्गे कल्याण मुंबई माल सप्लाय इनिशियल आपला जो तपास झाला एका महिन्यामध्ये, त्यामध्ये आपण नाशिकला जाऊन शहापूरला जाऊन अटक केली, काही मुंबईला जाऊन अटक केली. नाशिक साधारणपणे जी लिंक जी आहे ती नाशिक कल्याण त्यानंतर मुंबई सायन कोळीवाडापर्यंत अशापर्यंत ही जात होती. त्यामुळे इतरही भागामध्ये ते माल सप्लाय करत होते अशी माहिती आहे. आता आपले जे आरोपी आहेत 4 आरोपी ते पण आपल्या रिमांडमध्ये आहेत. त्याचा मेन आरोपी जाऊन त्याला कारण आता 10 दिवस पोलीस रिमांड एकाच ठिकाणी त्याला मिळालेले आहे. पूर्ण रॅकेट जे आहे रॅकेटमध्ये आरोपी आपण बरोबर आणि बॅकवर्ड लिंकमध्ये ताब्यात घेतलेले आहे. तरी शेवटपर्यंत कशा प्रकारे माल आणत होते, कुठून माल तयार करत होते याबद्दल आमचा तपास आता सुरू आहे. त्यामध्ये साधारणपणे नाशिक कल्याण आणि मुंबई अशा प्रकारचे रॅकेट चालत होतं आतापर्यंत तपास झालेला आहे.